वाचायला नव्हतं आम्हाला आजी वाचेल बा असं. अच्छा. आमची एकदम हे चालले गेलं तर आजी राहणारच नाही बा आता. हा हा हा. आजी पलंग सोडायची नाही, उठायची बी नाही, बसायची बी नाही, झोपून चंपाने खावं लागत होतं. अच्छा. आजींना कमरेत चालू द्यायची नाही, पाय एकदम ठणकायचे. अच्छा. कंबर मध्ये जास्त ठणकायचं. हा हा हा. आणि चालू येत नव्हतं. अच्छा. बसायला पण त्रास होत होता. 2 जण असं उठून संडास बाथरूम मध्ये घेऊन जात होते. अच्छा. उठता येत नव्हतं संडास मध्ये, संडास मधून सुद्धा 2 जण उठावं लागत होतं. मग इथं आणलं 4 दिवस. मग नंतर थोडा थोडा एकदमच फरक पडून गेला. आजी आपल्या पायाने चालायला लागून गेल्या. आजींना कमरेत चालू द्यायची नाही, पाय एकदम ठणकायचे. अच्छा. कंबर मध्ये जास्त ठणकायचं. हा हा हा. आणि चालता येत नव्हतं. अच्छा. बसायला पण त्रास होत होता. 2 जण असं उठून संडास बाथरूम मध्ये घेऊन जात होते. अच्छा. उठता येत नव्हतं संडास मध्ये, संडास मधून सुद्धा 2 जण उठावं लागत होतं. मग इथं आणलं 4 दिवस. मग नंतर थोडा थोडा एकदमच फरक पडून गेला. आजी आपल्या पायाने चालायला लागून गेल्या. अच्छा. आजी तुमचं नाव सांगा. नीलाबाई. अच्छा. काय काय त्रास होता आजींना? आजींचं नाव काय सांगा, तुम्ही सांगा. नीलाबाई दौलत वाघ. वाघ. अच्छा. चिंचगव्हाण. चिंचगव्हाणचे तुम्ही. हा. काय त्रास होता आजींना? आजी गाडीवरून उधळून गेले होते ना. मग आजींना डॉक्टरांकडे घेऊन गेलो चाळीसगावला. अच्छा. मग आजींना कमरेला गॅप सांगितला. म्हणे आजींची गादी एकदम घसरून गेलेली, म्हणे आजींची काही गॅरंटी नाही, म्हणे ऑपरेशन बी होऊ शकणार नाही म्हणे. आणि गोळ्या दिल्या महिन्याच्या. परत महिन्याने या म्हणे. मग परत गेलो तरी पण काही फरक पडलेला नाही. 1000चा बेल्ट दिला. अच्छा. मग तिथे 2 महिने गोळे खाल्ले, त्याला तरी फरक पडला. आणि मग धुळ्याला घेऊन गेलो. मग धुळ्याच्या डॉक्टरांनी 1 दिवस ऍडमिट केलं. मग 1 दिवसाचे तरी त्यांनी बी गॅपच सांगितला कंबर मध्ये. ते बी म्हणे गादी घुसून गेली, आजीचा काही फरक पडणार नाही म्हणे, तुम्ही 1 दिवस ऍडमिट होऊन जा म्हणे. 1 दिवसाचे त्यांनी 10,000 रुपये घेतले. मग तरी घरी आलो, काही फरक पडला नाही. मग तसं करत 2 महिने होऊन गेले. मग एका आजीने सांगितलं तुम्ही तिथे जा म्हणे, तिथे नुसतं चालायला तरी लागून जाईल म्हणे. मग त्यांनी पत्ता दिला, आम्ही इथं आलो. अच्छा. मग 4 दिवस इथं आलो. इथं येण्याच्या आधी काय काय त्रास व्हायचा आजींना? आजींना कमरेत चालू द्यायची नाही, पाय एकदम ठणकायचे. अच्छा. कंबर मध्ये जास्त ठणकायचं. हा हा हा. आणि चालता येत नव्हतं. अच्छा. बसायला पण त्रास होत होता. 2 जण असं उठून संडास बाथरूम मध्ये घेऊन जात होते. अच्छा. उठता येत नव्हतं संडास मध्ये, संडास मधून सुद्धा 2 जण उठावं लागत होतं. मग इथं आणलं 4 दिवस. मग नंतर थोडा थोडा एकदमच फरक पडून गेला. आजी आपल्या पायाने चालायला लागून गेल्या. अच्छा. आता त्यांचं टॉयलेट बाथरूम ते स्वतः जातात. चालणं फिरणं त्यांचं स्वतः जातात आता. अच्छा. आता इकडे तिकडे गलीमध्ये पण बसायला जातात. गल्लीत बी फिरायला लागलं का? अच्छा ठीक आहे. आजी तुम्हाला काय वाटतं, काय तुम्ही सांगा आता थोडं. मला चांगलं वाटतं आता. अच्छा, बरं वाटतंय आता. ठीक आहे. तरी आता 100 मध्ये तुम्हाला किती वाटतंय गुण आलेले त्यांना? तरी 100 मध्ये 80% गुण लागून गेला आजीला. 80% गुण लागून गेलाय. ठीक आहे. आणि दुसऱ्या दवाखान्यात ऑपरेशन करायला नव्हतं आम्हाला आजी वाचेल बा असं. अच्छा. आमची एकदम हे चालले गेलं तर आजी राहणारच नाही बा आता. हा हा हा. आजी पलंग सोडायची नाही, उठायची बी नाही, बसायची बी नाही, झोपून चंपाने खावं लागत होता. अच्छा. ठीक आहे. आता दुसऱ्या दवाखान्यांमध्ये तुम्हाला ऑपरेशन सांगितलं होतं, पण त्याची बी गॅरंटी नव्हती. काय सांगितलं होतं त्यांनी? वयाच्या मानाला आजीचं ऑपरेशन सक्सेस होणार नाही म्हणे. अच्छा. ठीक आहे. तुम्हाला कायम गोळ्या खावा लागतील म्हणे. गोळ्या मग परत गोळ्या संपल्या धुळ्याच्या, अजून दुसऱ्या गोळ्या आणल्या पण तरी फरक पडला नाही. अच्छा. आजी म्हणे ठणकायचं. मग गावातल्या डॉक्टरांना बोलवायचे आम्ही. त्यांना सलई लगे आजी दुसरा डॉक्टर आणलाय. त्यांनी बी इंजेक्शन सलई चालूच होते. अच्छा. तरी पण नाही फरक पडायचा. अच्छा. ठीक आहे. आता आपल्याकडे किती त्यांच्या थेरप्या झाल्या समजा? दुसरी जी आता दुसरी थेरपी. ठीक आहे. त्यात त्यांना 80% तुम्हाला गुणवत्ता आलेला आहे. ठीक आहे. आता ते दुसरे जे पेशंट्स राहतात त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगणार, जे ऑपरेशन करायला जातात, मोठ्या दवाखान्यात जातात, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगतो आम्ही? काय तो आजींना 2-3 दवाखान्यात दाखवलं बा, काही फरक पडला नाही बा, तुम्ही इथे घेऊन जा, तुम्हाला एकदम क्लिअर होऊन जाल बा तुम्ही. आता एक आमच्या गावामध्ये ऋषी पंचमीच्या दिवशी एक आजी पडून गेली ना, म्हणजे चांगली होती, तिथे रोज कामाला जाते. चाळीसगावला गेले, त्या गोठ्यामध्ये ऑपरेशन करायचं सांगितलं, मग त्यांना पत्ता दिला, ते आज येत आहे. अच्छा अच्छा. ठीक आहे. बाकी दवाखान्याने तुमचा किती खर्च झाला असेल आजीवर आतापर्यंत? आजीचा 30-40 हजार झाला. 30-40 आणि काहीच गुण नाही लागले? काहीच गुण नाही लागले. ठीक आहे. ठीक आहे.